मेधाताईंनी चहाचे 4 कप आणि 4 डायजेस्टिव्हची बिस्किटे असलेली बशी बाजूच्या स्टूलावर ठेवत हळू आवाजात हाक मारली. आशा, उठतेस ना? सर्वांसोबत चहा प्याल्यावर तुला हुशारी वाटेल बघ. कूस बदलून आशाताई उठल्या आणि अरविंदरावांनी चटकन तिच्या पाठीशी उशी लावत तिला बसते व्हायला मदत केली. कॉटवर तिच्या बाजूलाच बसत त्यांनी तिच्या हातात कप देण्यापूर्वी त्यात 1 चमचा साखर घातली आणि बशीतील एक बिस्किट उचलत स्वतःचा बिनसाखरेचा कप तोंडाला लावला. मेधाताई, चहा एकदम मस्त झालाय. आलं आणि तुळशीचा मस्त वास येतो आहे. बरे झाले अरविंद, सकाळी मस्त तुळशी आणताय. नावापुरते 1 तुळशीपत्र देवाला आणि बाकी सकाळ संध्याकाळ चहामध्ये. परवा तर मेधाने सरबतातही चुरगळून घातले. चांगले लागले हो. हिच्या हातच्या चहाची चव मात्र लग्न झालेल्या दिवसापासून तशीच आहे. फक्त ऋतूप्रमाणे त्यात पडणारे चिमूटभर पदार्थ बदलतात. गजाभाऊनी हसत हसत दाद दिली तसे मेधाताईंच्या चेहऱ्यावर मस्त हसू पसरले. आशाताईंनी घोट घेतला. 1 बिस्किटही बुडवून खाल्ले. हसत हसत चहा प्यायल्याने त्यांना निम्मा आजार पळून जावा तशी हुशारी वाटली. आता थोड्या वेळाने डॉक्टरांकडे जायचे आहे, लक्षात आहे ना? हो तर, मेधाताई मध्येच बोलल्या. चौघेही सावकाश जाऊ. दुपारपासून तिला अजिबात ताप नाही. चालतही जाऊ शकू. काय ग आशा, जमेल ना? तुम्हाला दोघांना दवाखान्यात सोडून आम्ही बागेत फेऱ्या मारू आणि येताना दोघांचीही भाजी घेऊन येऊ. आणखी काय हवे ते आत्ताच चिठ्ठी लिहून द्या. गजाभाऊने बायकोच्या बोलण्याला पुस्ती जोडली. हो तर, मला आता अगदी बरे वाटते आहे. उद्या मी स्वयंपाक करू शकेन. काल अगदी गळल्यासारखे वाटत होते. आज सकाळपासून ताप सुद्धा नाही. उद्या सकाळी योगाला जाऊ का म्हणून डॉक्टरांनाच आज विचारेन. अगदीच उद्या नको, सोमवारपासून जा. 2 दिवस विश्रांती घेतलीस तर बरे होईल. पुन्हा ताप उलटला तर मेधाताईंना त्रास नको. अरविंदराव जरा चढ्या आवाजातच उत्तरले. नाही हो, इथे बाजूलाच तर जायचे आहे. फक्त सोबत येऊन बसून राहील. थोडा थोडा प्राणायाम केला तर त्यांनाच बरे वाटेल. मी सोबत असेनच ना, जाऊ आपण. डोळे मिचकावत हसत मेधाताई बोलल्या आणि आशाताईंच्या गालावर हसू फुटले. नवऱ्यांचे दटावणे सुरू झाले की त्या नेहमी एकमेकांना सपोर्ट करेल असे बोलत आणि वातावरणातला ताण कमी करत. चहा झाला तसे कप गोळा करून मेधाताईंनी ट्रे उचलला आणि आपल्या घरी परतण्यापूर्वी त्या म्हणाल्या, आशाताई, आज गुरुवार आहे. कशी द्याचे पंजाबी ड्रेस घालू. मग येता येता तुम्हालाही यावेसे वाटले तर साईबाबांच्या देवळात जाऊन येऊ. आज भजन असेल आणि पालखीही असेल. साधारण सारखे कपडे करून दोघींनाही मैत्रिणींसारखे चिवचिवत फिरायला जाताना दोघींनाही आपल्या वयाची काही वर्षे गळून पडल्यासारखी वाटत असत. नात्यातून हळूहळू उमलत गेलेले मैत्रीचे बंध अधिकाधिक चिवट आणि आनंददायी होत होते. मतमतांतरे, वाद होतच होते, पण वयानुसार आलेला समजूतदारपणा त्यावर मात करत असे. त्या सूचनेनेच आशाताईंना उभारी आली आणि त्यांनी हसून होकार देत अरविंदरावांचा हात धरत उठायची तयारी चालवली. चला, हळूहळू तयारीला लागूया. चौघेही उठले. आपापली छोटी गावे सोडून पुण्याच्या भोसरी भागात एका हाऊसिंग सोसायटीत 1 बेडरूमचे फ्लॅट घेऊन राहायला सुरुवात करायला लागून दोन्ही कुटुंबांना आता 11 वर्षे होत आली होती. हॉलची जरा मोठी असलेली गच्ची बंद करून घेतल्याने दोघांनाही कुणी कधी आले तर अडचण होत नसे. अगदी शेजारी शेजारी काटकोनात दारे असल्याने दोन्ही दारे सदैव उघडीच असत. दोन्ही दारांपासून 5-1 फुटावर मधल्या पॅसेजला एक लोखंडी जाळीचे छतापर्यंत पार्टिशन घातलेले होते आणि त्याला असलेल्या दाराला कायम कुलूप लावलेले असे. त्याच्या बाहेर त्या मजल्यावर दुसऱ्या टोकाला आणखी 2 फ्लॅट्स होते. त्यांची दारे मात्र सदैव बंद असत. मध्यम वयाची 2 जोडपी तिथे राहत. चौघेही नोकरी व्यवसायासाठी दिवसभर बाहेर असत आणि त्यांची मुले पाळणाघरात.
त्या दोघांचे मात्र स्वतंत्र 2 फ्लॅट्स, पण कुणीही केव्हाही आपल्या घरातून दुसऱ्या घरात जाऊ शकेल अशी रचना करून घेतलेली होती. दार लावले तर खाजगीपण आणि उघडले तर फक्त एकमेकांच्या घरात जाता येईल अशी रचना खास गजाभाऊनी करून घेतली होती. चौघेही तयारी करून बाहेर पडले तेव्हा आशाताईंना अगदीच ताजेतवाने वाटत होते. दवाखान्यात त्यांना सोडून मेधाताईंनी आपले वाचनालय गाठले आणि नवे पुस्तक घेऊन त्या बाहेर पडल्या. नेहमीप्रमाणे एक बाग पकडून त्या वाचू लागल्या आणि गजाभाऊ बागेमध्ये चालण्यासाठी केलेल्या खास रस्त्यावरून चक्रा मारायला निघून गेले. मेधाताईंचे आज वाचनात अजिबात लक्ष लागले नाही. राहून राहून त्यांना आपल्या जळगावच्या व्यस्त पण निवांत आयुष्याची आठवण येत होती. जन्मापासूनचे सारे जीवन त्या शांत शहराच्या एका उपनगरात गेले होते आणि आता पुण्यासारख्या महानगरात उर्वरित आयुष्य काढण्यासाठी त्यांना नियतीने भाग पाडले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा उमेश छान इंजिनियर झाला आणि स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेत शिकायला गेला. तिथेच रमला. तेव्हा केवढा अभिमान वाटला होता त्याचा. त्या उभयतांनी मग 1-2 परदेशी हौसेने भेटी दिल्या. पहिल्यांदा तरी तिथली सुबत्ता, शांतता, स्वच्छता आवडली, तरी त्यांना कधीच तिथे जास्त काळ रमता आले नाही. तिथले आधुनिक कपडे घालायचे, नवनवीन चवीच्या जगभरातल्या खाण्यापिण्याचे वाटलेले नाविन्य लवकरच ओसरले. उमेशला लग्नाबद्दल विचारतात त्याने तूच पसंत कर असे सांगितले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांनी शब्द टाकताच अनेक मुली सांगून आल्या. त्यांनी कौतुकाने त्यातील काही निवडून ठेवल्या. उमेशने जेव्हा त्यांना खूप आवडलेल्या नांदेडच्या MBA झालेल्या सायलीला पसंत केले तेव्हा त्यांना इतका उत्साह वाटत होता की अगदी मंतरल्यासारखे ते दिवस गेले होते. पुण्या मुंबईची नको, लहान गावातली करूया हे त्यांचे मत उमेशने विना तक्रार मानले होते. सायलीला एकच मोठी लग्न होऊन दिल्लीला स्थायिक झालेली बहीण होती. नांदेडला त्यांच्या जळगावच्या घरासारखे छान टुमदार घर, बाजारपेठेत औषधाचे दुकान, आई आणि वडील दोघे मिळून सांभाळत असत. विहीणबाई आशाताई कशी अन कधी मैत्रीण झाली त्यांना कळलेच नाही. नातवंडाची चाहूल लागली तसे पहिले बाळणपण तुझ्याकडे की माझ्याकडे यावर त्यांचा गोड वाद झाला. पण उमेश सायलीने दोघींनाही बजावले की बाळ अमेरिकेतच जन्माला येईल. पहिले 6 महिने सायलीची आई येईल आणि नंतर मेधाताईंना रजा मिळेल तसे त्यांनी यावे. नोकरीतून आधी निवृत्ती अजिबात घ्यायची नाही. इथे सर्व सोयी आहेत. बाळ मुलगी आहे हे आधीच ठाऊक होते. तिचे नाव मीरा ठेवायचे हे सर्वानुमते आधीच ठरले होते. मेधाताईंची एकुलती नात, पण तिला पाहायला, जवळ घ्यायला, मांडीवर जोजवायला त्यांच्या शाळेची उन्हाळ्याची सुटी उजाडावी लागली. तिचे बालपणीचे सर्व सोपस्कार म्हणजे मान धरणे, पालथे पडणे, वैद्यकीय इंजेक्शने, आजारपणे, पहिला दात येणे यातले काही त्यांच्यासमोर होऊ शकले नाही. तेही गोड मानून त्यांनी फोटो आणि व्हिडिओवर समाधान मानले. गजाभाऊ अलिप्त व्हायला सांगत होते पण त्यांनाच ते जमले नाही. मीरा 10 महिन्यांची झाली आणि ते दोघे अमेरिकेला नातीला बघायला पोचले आणि मेधाताईंना सारे भरून पावले. अरविंद आणि गजाभाऊंचीही चांगली मैत्री जमली. मुलगा आणि सून दोघांचीही कौतुकाची मुले झाली. परत आल्या आल्या गजाभाऊंना जोराचा हार्ट अटॅक आला. बँकेतून निवृत्त झाल्यापासून ते एका मॉलमध्ये पार्ट टाइम काम करत होते. मॉल मॅनेजरशी बोलता बोलता तिथेच त्यांनी टेबलावर मान टेकली तेव्हा हाताखालच्या पोऱ्याने आणि त्या भल्या मॅनेजरने रुग्णवाहिका बोलावली. मेधाताईंना फोन केला. मेधाताई तेव्हा शाळेत होत्या. त्या हॉस्पिटलात पोचेपर्यंत गजाभाऊ ICUत ॲडमिट झाले होते. मग एन्जिओग्राफी आणि इतर अनेक तपासण्या होऊन त्यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचे सुचवण्यात आले. मुलगा सून पोचेपर्यंत
मेधाताईंच्या शाळेतील सहकारी आणि शेजारी पाजारी मदतीला आले होते. नांदेडहून सुनेचे आई वडील धावत आले. पुण्याला ऑपरेशन पार पडले तेव्हाही दोघांनी सर्वतोपरी सोबत आणि सहाय्य केले. उमेशने आत्या, मावस काका आदी सर्व नातेवाईक पुण्यात असताना आणि त्यांच्याशी चांगली नाती असताना तिथे चक्क एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि सारे नीट निभावले. त्यानंतर 6 महिन्यातच सायलीच्या आईचे आजारपण उद्भवले तेव्हा पुन्हा दोघे आले आणि पुण्याला भाड्याने फ्लॅट घेऊन राहिले. त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. मग त्या दुसऱ्या मुलीकडे विश्रांतीसाठी महिनाभर राहून आल्या. नंतर मेधाताईंच्या आग्रहास्तव जळगावला महिन्याभरासाठी आल्या. चांगले 2 महिने राहिल्या. त्यांना तिथे एकटीला सोडून जाताना अरविंदरावांना अगदी कानकोंडे झाले होते. आपण जावयाच्या आईकडे बायकोला विश्रांतीसाठी पाठवत आहोत, पण त्यांना खरंच तिची सेवा आणि दुकान सांभाळणे जमत नव्हते. बायको आयुष्यात पहिल्यांदाच इतकी आजारी पडलेली होती. पण मेधाताईंनीच आग्रह केला आणि त्यांच्या मनावरचा भार हलका झाला. त्यांना न्यायला मग अरविंदराव आले. जायच्या आदल्या रात्री चौघेजण गच्चीत बोलत बसले. तेव्हा आशाताई मनापासून म्हणाल्या, सोय पाहील तो सोयरा म्हणतात हे खरे आहे हो. खोटे कशाला बोलू. दिल्लीपेक्षा इथेच मला जास्त बरे वाटते. तिथे मुलगी जावई सतत कामात आणि दोन्ही नातवंडे शाळेत रमलेली. दिवसाकाठी 4 वाक्य बोलली की संपते. बाकी सारे मोलाने नेमलेली बाई बघत असे. दिवसभर टीव्हीवर काही बाई पाहत किती काळ काढणार. त्यात नांदेडला दुकानात जाऊन बसायची, गल्ला सांभाळायची सवय होती. रिकामे अजिबात करमत नाही. परत तिथे नातेवाईक, मैत्रिणी, बराच मोठा गोतावळा आहे. रोज कोण ना कोणतरी चक्कर मारत असे. दिल्लीला अंतरे जास्त आणि कुणापाशी वेळ नाही. मग विषयातून विषय निघाला. चौघेही मनापासून बोलत होते. आपल्याला अमेरिका आणि दिल्लीपेक्षा एकमेकांच्या सहवासात जास्त निवांत आणि सुरक्षित वाटते. पुढच्या महिन्यात मेधाताई निवृत्त होणार होत्या. त्यांना 6 महिन्यांपूर्वीच डॉक्टरांनी दोन्ही गुडघ्यांना रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करायला सुचवलेले होते. पण गजाभाऊंना हृदयविकाराचा झटका आला आणि ते बाजूलाच पडले. पुन्हा पुण्याला जाऊन मुक्काम करणे भाग होते. पहिला मेधाताईंनीच विषयाला तोंड फोडले. आपण जरी मुलांच्या नात्यामुळे बांधले गेलो असलो तरी आता चौघांचेही वय 60च्या पलीकडे आहे. मुले दिवसेंदिवस व्यस्त होत चाललेली आहेत. गरजेला ते पैसे पाठवतील, पण वेळ देणे त्यांना अधिकाधिक कठीण होत जाईल. तेव्हा आपण पुण्याला शेजारी शेजारी जागा घेऊन राहायचे का? स्वतंत्र राहायचे, पण एकमेकांच्या लहान सहान गरजेला मुलांनी येण्यापेक्षा एकमेकांची सोबत व आधार होईल. पुण्यासारख्या मोठ्या शहरात वैद्यकीय उपचार नीट होतील. आपल्यालाही काही बाई उद्योग अथवा छंद जोपासता येतील. उमेश आणि सायलीने त्यांची कल्पना उचलून धरली व कोंढवा भागात या नव्या इमारतीतील 2 शेजारी दारे असलेल्या 1 बेडरूमच्या जागा घेतल्या गेल्या. नव्या शहरात रुजणे सोपे नव्हते. मेधाताईंना चांगली सरकारी पेन्शन होती. गजाभाऊंनी बँकेत पैसे नीट गुंतवलेले होते. त्यामुळे आर्थिक विवंचना नव्हती. त्यांनी जळगावचे सारेच गुंडाळले व 3-1 वर्षात पुण्याला बस्तान बसवले. नांदेड सोडणे अरविंद आशाताईला जास्त जड गेले. त्यांनी औषधाचे दुकान चालवायला दिले. घराचे भाग पाडून 2 छोटे ब्लॉक भाड्याने देता येतील असे बदल केले. आपल्यासाठी कधी यावेसे वाटले तर असाव्यात म्हणून 2 खोल्या ठेवल्या. दरमहा नीट उत्पन्नाची सोय केली आणि 4-5 वर्षात चौघेही एकमेकांच्या मदतीने पुण्यात रमले. मेधाताईंच्या प्रत्यक्ष शस्त्रक्रियेला उमेश आला तरी सायली येऊ शकली नाही. मीराला भाऊ येणार होता. आशाताईंनी मग सांगून टाकले, बाळणपणाला मी थोडी उशिराने येईन. पहिलं यांना पाठवेन, मग मेधाताई हिंडत्या फिरत्या झाल्या की येईन. सायलीने होकार भरला. कंटाळा आला
ही चौघेही 4 दिवस नांदेडला जाऊन राहत. मौर्याच्या 2ऱ्या वर्षाच्या वाढदिवसाला चौघेही अमेरिकेला जाऊन आले. मुलांचे वैभव पाहून संतोष व्यक्त केला. मुले लहान असल्याने फक्त 2 वयस्क जोड्या आणि उमेश नायगारा वगैरे ट्रिप करून आले. सायली मुलांसह घरीच राहिली. का कोण जाणे, या वेळचे वास्तव्य मेधाताईंना तितकेसे भावले नाही. आपली मुले पैशाच्या आणि ऐशारामाच्या फारच मागे लागलेली आहेत. अधिकाधिक अमेरिकन वृत्तीची होत चालली आहेत. इतके पैसे 4 हातांनी कमवत असून त्यांना आपले भारतातले गरीब नातेवाईक दिसत नाहीत. त्यांना मदत करावी असे वाटत नाही. अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित होत चालली आहेत असे काही बाई मनात येत गेले. त्या भीत भीत आशाताईंकडे बोलल्या मात्र. त्याही उमाळ्याने म्हणाल्या, आमच्याकडे नात्यातील ओळखीपाळखीतील कितीतरी गरीब मुले येत. दुकानात झोपत आणि शाळेला जात. हे नेहमी विद्यार्थ्यांना नोकरी देत. यांना कामात मदत करता करता ते पैसे कमावू शकत. गरज पडली तर मीही 2 वेळचे जेवण देत असे. नंतर रांकेला लागली की अगदी आवर्जून पाया पडायला येत. लग्न कार्याला बोलावून भेटी देत. कृतज्ञतेने पाया पडत. सायलीने सारे पाहिले आहे, पण आता सारे विसरली आहे. गेल्या वर्षी नणंदेचा मुलगा अमेरिकेत शिकायला गेला तर तिने मदतीसाठी अजिबात उत्साह दाखवला नाही. एकदा फक्त तो येऊन गेला, पण परत आलाच नाही. मला वाटतं उमेशरावांना आवडत नसावे. येता जाता नवे नवे दागिने मात्र सतत घेते. घरी होणाऱ्या पार्ट्यांबद्दल सतत कळवत असते. सुट्टीला सतत जगभरात फिरत असतात. चालायचेच. नवी पिढी सुखात आणि आनंदात आहेत हेच मोठे म्हणायचे. परतीच्या प्रवासातून घरी पोचल्या पोचल्या गजाभाऊनी जेव्हा म्हटले, मेधा, तुला सारे नीट होते आहे असे वाटले का? म्हणजे तुम्ही उमेश आणि सायलीबद्दल म्हणताय ना? हो, तेच. त्यांच्यामध्ये सारे नीट आहे असे मला वाटले नाही. नेमके बोट ठेवून सांगता येत नाही, पण त्यांच्यातील पती पत्नीच्या नात्यातील विश्वासाला तडा गेलेला आहे असे उगाच वाटत राहिले मला. तू जरा आशाताईंशी बोलून बघतेस का? तुमच्याही लक्षात आले का? आम्ही दोघी आधीच बोललो आहोत. सायलीला कंपनीने प्रमोशनसाठी इथल्या एका नामवंत विद्यापीठात वेगळा विषय घेऊन MBA करणार का अशी खास विचारणा केली. कामात सवलत आणि सर्व खर्च उचलायची तयारी दाखवली. 2 मुलांना सांभाळून तिने धडपडत पदवी पूर्ण केली. आता तिला वरची पोस्ट मिळाली आहे. कामही वाढले आहे. उमेशपेक्षा ती जास्त पैसे मिळवते. हवे तसे खर्चही करते. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झालेत. तिला अलीकडे कंपनीतर्फे कधी कधी बाहेर गावी तर कधी युरोपला जावे लागते. उमेशला ते आवडत नाही. 8-8 दिवस मुले, त्यांची शाळा, कसले कसले क्लास, त्यावरून भांडणे वाढू लागली. मग पुढच्या वेळी तिने एक गुजराती बाई दिवसाला पैसे देऊन ठेवली. कामाचे 5 दिवस. सकाळी येऊन साफसफाई, सांगेल ते जेवण खाण करून जाते. मुलांचे क्लासही सांभाळते. ती संध्याकाळी परत जाते. रोजचे $70-80 होतात. सायली म्हणते, ते मला सोपे पडते, परवडते, पण आता मी करिअरमध्ये मागे येऊ शकत नाही. आणि एक दिवस कानावर आले, सायलीने कंपनीच्या मुख्यालयात शिकागोला जाऊन वरची पोस्ट स्वीकारली. उमेशने ह्युस्टन सोडायला नकार दिला. उमेशने बातमी अगदी त्रयस्थासारखी सांगितली. न राहून मेधाताईंनी गजाभाऊंना विनवले, तुम्ही दोघे जाऊन लेकीची समजूत घालता का? आशाताई त्राग्याने म्हणाल्या, हा कसला संसार? तो तिकडे ह्युस्टनला आणि ही शिकागोला. मुले कुठे ठेवणार? त्यांना वाढीच्या वयात आई बाप दोघेही हवेत. त्याशिवाय कसे निभेल? माझीच मुलगी, पण इतकी कशी बदलली? तावातावाने त्यांनी रात्री लेकीला फोन लावला.
आम्ही सुद्धा बाहेर कामे करून संसारासाठी पैसे मिळवले, पण मुले मोठी होईपर्यंत तुम्ही एकत्र राहायलाच हवे. सायलीने आईलाच सुनावले. त्याला शिकागोला सहज नोकरी मिळेल. मला आत्ताच तिथे आम्हा दोघांना एकत्र मिळतो तेवढा पगार मिळेल. हा फक्त पैशाचा प्रश्न नाही, कामाचा आनंद, त्यात पुढे जाणे. दुकानात गल्ल्यावर बसण्या इतके ते सोपे नाही. त्याने थोडी तडजोड केली तर सहज सारे जुळून येईल. पण मी त्याच्यापेक्षा पुढे जाते आहे हे त्याला सहन होत नाही. आपण धडपड करावी हा त्याचा स्वभावच नाही. काहीच महत्वाकांक्षा नाही. हा फक्त नशिबाचा प्रश्न नाही आहे. आई, बाबा, प्लीज तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. हे बघ, आम्ही चौघेही तिथे येतो. मग एकत्र बसून बोलून काय मार्ग निघतो ते बघू. तुम्ही दोघेच असलात तर प्रश्न नव्हता, पण मीरा, मौर्य यांचा तरी विचार कर. सायलीने फोनच ठेवून दिला. मेधाताईंनी उमेशशी बोलण्याचा प्रयत्न केला. आई, ती आता अगदी वेगळ्या लोकांमध्ये वावरते. कामाशिवाय तिला दुसरे काही सुचत नाही. काही दिवसांपूर्वी आमच्या 2-2 महिने आधी ठरलेल्या सहली होत्या. तिने आदल्या दिवशी एका फोनने आपले येणे रद्द केले. मुले इतकी हिरमुसली. दुसऱ्या वेळी मग मी एकटाच त्यांना घेऊन गेलो. सोबत इथले दोघे मराठी मित्र बायको मुलासमवेत होते. तिला आता आमचा नेहमीचा ग्रुपही बोर होतो आहे. दोन्ही मुले तिच्यासोबत शिकागोला जायला तयार नाहीत. इथे शाळा, मित्रमैत्रिणी, वेगवेगळे क्लास चांगली रमली आहेत. आता मीरा सुद्धा त्यांना वेळ पडली तर सांभाळते. त्यात त्यांना बदल नको आहे. तिथेही खूप मराठी माणसे आहेत. तुला तिथे नोकरी मिळते का? प्रयत्न तरी करून पहा. या वयात आम्ही सारे सोडून सोयीसाठी पुण्यात आलोच ना. नव्या गावात रुजणे आपल्याला वाटते तितकेसे कठीण जात नाही. आणि मुलांचे काय रे, ती आई वडील एकत्र असले तर कुठेही रमतात. तुला वाटते तितके वाईट नसेल तिथे. तुम्ही दोघे ठाम राहिलात तर तिथेही छान बस्तान बसेल. नाही आई, तिथली अफाट थंडी मुलांना सहन होणार नाही. परत तिला आणखी कुठेतरी बदली करतील. असे तिच्या मागे आम्ही तिघांनी फरफटत सतत धावणे मला जमणार नाही. आणि तेवढेच नाही, तू न विचारशील तर बरे होईल. फोन ठेवतो. त्यानंतर गजाभाऊंना पुन्हा हार्टचा त्रास सुरू झाला. एकुलत्या एका मुलाच्या बाबतीत ते जरा जास्तच हळवे होते. त्यांनी वरून दाखवले नाही तरी आतून त्यांना त्रास होत होता. हॉस्पिटलात दाखल होताना त्यांनी मुलाला कळवू नका असे स्पष्ट शब्दात मेधाताईंना सुचवले. अरविंदरावांनी सगळी धावपळ केली आणि गजाननरावांना स्टेंट बसवली गेली. आधीच बायपास झालेली असल्याने यावेळी 6 आठवडे विश्रांती घ्यावी लागणार होती. घरी आल्यावर मेधाताईंनी उमेशला कळवले. तो एकटा मुलांना घेऊन आला. जाताना आईला त्याने एका वाक्यात आपल्या सहसंमतीने घटस्फोट होतो आहे असे सांगितले. जेमतेम आठवडाभर तो राहू शकला. आई, सायलीला मुलांना भेटण्याचे अधिकार कोर्टाने दिलेले आहेत. जणू मी ते नाकारणार होतो. महत्वाकांक्षी असावे, पण त्यात थोडा विवेकही असावा. नाहीतरी गेली 3-4 वर्षे मीच सारे घर सांभाळतो आहे. तिला त्याची किंमतही नाही आणि परवाही नाही. आता तर एका कृष्णवर्णीय बॉस सोबत तिची नको तितकी जवळीक आहे असे कानावर आलेले आहे. घटस्फोटाची मागणी तिनेच केली. आजवरचे दोघांनी कमावलेले सारे काही, घर, गुंतवलेले पैसे, कशाचीही तिने मागणी केली नाही. मेधाताईंनी त्याला कुशीत घेतले. हे बघ, आता 2 मुलांना मोठे करायचे आहे. माझी काही मदत लागली तर? हो आई, हक्काने बोलवावे अशी तुम्ही दोघेच आहात. सध्या मला जमते आहे. सायलीने शोधलेल्या जमुनाबेन दर रविवारी येतात आणि 5-6 भारतीय टिकाऊ पदार्थ करून जातात. ठेपले, थालीपीठे, चपात्या, भाज्या, पुलाव सारे फ्रीजमध्ये असते. जवळच 1-2 घरगुती भारतीय जेवणाची रेस्टॉरंट्स आहेत. बाबांनी असा त्रास करून घेऊ नये. मी परत गेल्यावर काही दिवसांनी तपशील कळवेन. तुम्हाला मोठा 2 बेडरूम्सचा फ्लॅट घ्यायचा असेल तर कळवा.
मी पैसे पाठवेन. मलाही प्रमोशन मिळाले आहे. मित्रमंडळी बरीच आहेत, त्यामुळे तसे एकटे वाटत नाही. त्या 7-8 दिवसात नातवंडे या घरातून त्या घरात मस्त खेळत रमली होती. सोसायटीत जाऊन खाली खेळत होती. दोन्ही आजा खायचे लाड पुरवत होत्या. आशाताई आणि अरविंदराव जणू आपणच काहीतरी गुन्हा केला आहे असे वावरत होते. जाताना उमेश त्या दोघांच्या पुढ्यात नमस्काराला वाकला तेव्हा अरविंदराव म्हणाले, आई वडिलांची अजिबात काळजी करू नको. आम्ही आहोत. कोरोनाच्या काळात आम्ही चौघे होतो म्हणून सारे काही निभावू शकलो. त्याने काहीच उत्तर दिले नाही. अलीकडे चौघांनीही 70 पार केलेली होती. रोज रात्री ते एकत्र जेवण घेत असत. एका दिवसाआड आशाताई आणि मेधाताई ते बनवत असत. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण आपापल्या घरी. पैशाचे व्यवहार नीट पाळत असल्याने त्यांचे दिवस सुखावह होत होते. एकत्र नाटके पाहणे, पुस्तकांबद्दल बोलणे, सिनेमे बघणे, व्याख्यानाला जाणे. आशाताई भजनाच्या क्लासला जात. त्यांचा ग्रुप कुठे कुठे भजने सादर करत असे, तर मेधाताईंचा पुस्तकांवर बोलायचा ग्रुप होता. अलीकडे तर त्या ग्रुपने पुस्तके वाचून ती ऐकायची सोय ऑनलाईन उपलब्ध करून दिली होती. अगदी लवकरच त्यांना 1000वर सदस्य मिळाले होते. त्या हौसेने पुस्तक वाचनाच्या रेकॉर्डिंगला जात. शाळा कॉलेजातील मुलांसाठी वाचनाची आवड उत्पन्न व्हावी म्हणून वर्कशॉप घेणाऱ्या एका तरुण गटातही त्या हौसेने काम करत. अरविंदरावांनी गजाभाऊंना पत्त्याचा ब्रिज हा डाव शिकवला होता. दोघेही सकाळी फिरायला जात. संध्याकाळी सोसायटीच्या हॉलमध्ये त्यांचा ग्रुप ब्रिज खेळत असे. गजाभाऊंना गड किल्ले फिरायची सवय होती. अनेकदा ते संध्याकाळी पर्वती चढत. ग्रुपने सिंहगडावर वेगवेगळ्या वाटेने जात. त्यात आता हार्टमुळे विघ्न आलेले असले तरी अनेक जागी गाडीने थेट जाता येत असे, तिथे दोघे जात. त्याची अरविंदरावांनाही गोडी लागली होती. उमेश गेल्यावर 4 दिवसांनी आशाताईंनी विषयाला तोंड फोडले. सायली पुन्हा लग्न करते आहे. तिच्या बॉसने तिला प्रपोज केले आहे. अमेरिकन असला तरी तोही स्थलांतरित असल्याने त्यांचे नीट जमते आहे. लग्न झाल्यावर उभयता आम्हाला भेटायला येणार आहेत. तुम्ही आता मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला जावे असा ती आग्रह करते आहे. आम्हालाही उमेशने दर सुट्टीला मुलांना घेऊन येत जाईन तेव्हा थोडा मोठा फ्लॅट घ्या असे सांगितले आहे. काय करावे कळत नाही. यांचे हे आजारपण, माझेही वय होत चाललेले. तेच, जरी त्यांची नाती तुटली तरी आपल्या नात्यातून रुजलेले फुललेले नाते आपल्याला संपवायची गरज नाही असे माझे मत आहे. अरविंद, अगदी माझ्याच तोंडचे शब्द तुम्ही उच्चारत आहात. मुले 4 दिवस येऊन जाणार, उरलेले दिवस आपल्यालाच काढायचे आहेत, मेधाताई हसत म्हणाल्या. कोरोना काळात आपणही अनेक नव्या गोष्टी अनुभवल्या. बरेच नवे शिकायला मिळाले. सी विंग मधले ते बँक मॅनेजर कोरोनाग्रस्त झाले तेव्हा दोन्ही मुले बाहेर देशी असल्याने येऊ शकली नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ते बरे होईपर्यंत त्यांची काळजी घेतली. शेजाऱ्याने अंतर राखून 4 वेळचे अन्न पुरवले आणि ते बरे झाले. नात्यापेक्षा सोय महत्वाची ठरली. अनेकांना मृत्यूनंतर अग्नी द्यायला कुणी येऊ शकले नाही, तर त्यांचे अंत्यसंस्कारही असेच माणुसकीच्या नात्याने कुणी कुणी केले. त्यावेळी ऑनलाईन व्याख्यान ऐकले आणि त्यात सांगितले होते की आपण नात्यांना जितके महत्त्व देतो तितके मैत्रीला देत नाही. पण काळ मोठा कठोर शिक्षक आहे. बदलत्या परिस्थितीत नात्याचे अर्थही बदलत जातात. तेव्हा मित्र, शेजारी अधिक जवळ येणार, आपले त्यांच्यावरचे अवलंबन वाढत जाणार. अशी ही परिस्थिती स्वीकारणे भाग आहे. ते तिथे हवे ते करेनात. आपल्या नात्याला मैत्रीच्या धाग्याने बांधून जपणे आपल्याच हातात आहे. आज आपण चौघे आहोत म्हणून एकमेकांना मदत करून आनंदात दिवस घालवतो आहोत. पुढे काही वर्षात एक एक जण आयुष्याच्या पटावरून गळत जाईल. कुणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही. अशा वेळी तरुण मुले मदत करतील, पण एकमेकांना सोबत आपलीच होऊ शकेल. त्यांनी नाती तोडली म्हणून आपणही हे प्रयासाने जोपासलेले नाते तोडायची गरज नाही. अरविंद, माझ्याच मनातले शब्द बोलतो आहेस.
गजाभाऊने मनापासून दाद देत म्हटले. उमेशने मला मोठी जागा घ्या म्हणून सुचवले आहे, पण मी त्याला होकार दिला नाही. सायली आल्यावर जरा ऑकवर्ड होईल. त्या नव्या परदेशी जावयाशी आम्हाला कितपत जुळवून घेता येईल याची शंका वाटते. मी तिला बाहेर कुठेतरी हॉटेलात उतर आणि इथे भेटायला ये असे सांगावे म्हणतो, किंवा दोघांना घेऊन नांदेडला 4 दिवस जाईन म्हणतो. आशाताई नवऱ्याच्या बोलण्याला पुसली जोडत म्हणाल्या. 4 दिवसाच्या मुली जावयाच्या सहवासासाठी आपले उरलेले दिवस मला दावणीला बांधायचे नाही. मग तिची संमती असेल तर खरेच 4 दिवस दोघांना घेऊन नांदेडला जाऊन तिथे राहून येऊ. आशाताई, तुमच्या नात्यात कुणी उमेशला शोभेल अशी मुलगी, विधवा, घटस्फोटीत असेल तर बघा. उमेशला एकट्याने मुले वाढवणे कठीण जाते आहे. मुले काय, 18 वर्षानंतर तिथे आई वडिलांकडे क्वचितच राहतात. त्या एका मर्यादेनंतर त्यालाही सोबत हवी. आपण एखाद्या वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवू. मला खात्री आहे त्याला मी योग्य मुलगी शोधू शकेन. मलाही तो मुलासारखाच आहे. पुण्यामध्ये अशी अनेक मंडळे आहेत. आपण दोघी त्याला शोभेल अशी मुलगी खात्रीने शोधू शकू. आशाताई आवाजात उत्साह आणत म्हणाल्या. चौघांच्याही बोलण्याला फाटे फुटत गेले. मुले काहीही करू देत, हे आपण फुलवलेले आपल्याला सुखावह असणारे नाते तोडायचे नाही. आता 4घे आहोत. एक दिवस असा उगवेल की 4चे 3 होतील, मग 2च उरतील. शेवटच्यासाठी परांजपे स्कीममध्ये आताच जागा शोधून ठेवू. त्या दिवसांपर्यंत आपला आनंद, आपले स्वास्थ्य मुलांच्या दावणीला मुळीच बांधायचे नाही. चौघांनी एकत्र विमानाने अयोध्येला राम मंदिर बघून यायचे यावर या गप्पांची इतिश्री झाली. आशा, उद्या सकाळी योगासनाच्या क्लासला जाताना लाल रंगाचे ड्रेस घालू. तुझ्या माझ्यापुरती ही छोटीशी क्रांती साजरी करू आणि येताना कोपऱ्यावरच्या नव्याने उघडलेल्या उडपी हाऊसमधून इडली वडाही नाश्त्याला आणूया. आपण 4घे एकत्र नाश्ताही घेऊया. आशाताईंनी शब्द उच्चारले आणि मेधाताईंनी त्यांना मिठीच मारली. दोघींच्याही डोळ्यात पाणी आले तरी आपल्या निर्णयाचा आनंदही सोबत होता. एकमेकांचे हात पकडून अरविंदराव आणि गजाभाऊ त्या दोघींकडे चमकत्या डोळ्याने समजूतदारपणे पाहत राहिले. आपल्यापैकी तिघांना उतरतीच्या उन्हाची उबदार सोबत असेल. म्हातारपणीच्या शेवटच्या दिवसात नाते आणि मैत्रीचा आपण विणलेला चमकदार मजबूत गोफ आपल्या हाती असेल. आपल्या मागे आपला जोडीदार एकाकी नसेल, हा विचार त्यांना आश्वस्त करत होता. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली उतरतीची उन्हे ही प्राध्यापिका माधुरी शानबाग यांची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज आणि यापूर्वीचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.